नमस्कार मुलींनो, आज आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये वैचारिक विभागामधील तिसरा पाठ पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण, लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे, हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण. थोडक्यात या पाठाच्या लेखकाचा परिचय पुढीलप्रमाणे. लेखक आहेत दिलीप पुरुषोत्तम चित्रे. यांचा कार्यकाळ 1938 ते 2009 पर्यंतचा. लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे कवी, कथाकार, नाटककार, समीक्षक, अनुवादक, चित्रकार, शिल्पकार. मराठी व इंग्रजी भाषेतून लेखन. शब्द या मराठीतील पहिल्या अनियतकालिकाच्या निर्मितीत सहभाग. कविता, कवितेनंतरच्या कविता 10x10, एकूण कविता 1, एकूण कविता 2, ट्रॅव्हलिंग इन अ केज हे कविता संग्रह, ॲन ॲथॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री हे मराठी कवितांच्या इंग्रजी भाषांतराचे संपादन. असे अनेक प्रकारचे कथासंग्रह आणि पुस्तकं यांचे प्रसिद्ध आहेत. शिबा राणीच्या शोधात हे प्रवास वर्णनात्मक आत्मवृत्त, तिरकस व चौकस, पुन्हा तुकाराम हे समीक्षा लेखन, शतकाच्या संधिकाल, अगतिकांचे जागतिकीकरण हे लेखसंग्रह, गोदान या चित्रपटाची निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन अशा अनेक प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. कविता, एकूण कविता 1 या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, सेज तुका या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार असे विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला आहे. प्रस्तुत पाठ पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण या प्रस्तुत लेखात हा प्रस्तुत लेख अगतिकांचे जागतिकीकरण या लेखसंग्रहातून घेतलेला आहे. सध्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मुठभर महासत्ता आणि महाकंपन्या जमीन, पाणी आणि हवा यावर ताबा मिळवून राष्ट्राची मोठी हानी कशी करत आहेत याचं विश्लेषण या प्रस्तुत पाठात केलेलं आहे. चला मग समजून घेऊया पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण हा पाठ. मुलींनो, आपल्या सगळ्यांना जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत ज्या आपल्या गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजांची जीवन जगण्यासाठी किंवा या भूतलावर या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहेत या सजीवांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता घटक असेल तर तो आहे पाणी. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. जल ही जीवन आहे, पाणी हे जीवन आहे. जमीन, पाणी आणि हवा त्याबरोबरच प्रकाशापासून मिळणारी जी ही ऊर्जा आहे ह्या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. या पृथ्वीवर राहणारी 600 कोटी माणसं या सगळ्यांचं जीवनमान, या सगळ्यांचं जीवन पाणी, हवा आणि प्रकाशापासून मिळणारी ऊर्जा यांच्यावर अवलंबून आहेत. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सजीवाला, माणसाला, प्राण्याला
दररोज जे पाणी प्यावे लागते त्याचे प्रमाण काही राजकीय नकाशानुसार बदलत नाही, तसंच ते काही गरिबी श्रीमंतीनुसारही बदलत नाही. म्हणजे मानवी शरीराच्या निर्वाहाची पाणी ही ती एक नैसर्गिकच अट आहे. आपली जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, या एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या पृथ्वीवर 75% हा जो भाग आहे, हा भाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा पाऊण हिस्सा हा पाण्याने, तर पाव हिस्सा जमिनीने व्यापलेला आहे. पण हा सगळ्यांचा सगळा जो पृष्ठभाग आहे, माणसाला सारखाच उपयुक्त नाही. पृथ्वीचा पाऊण हिस्सा हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामध्ये महासागरांचे, खाड्यांचे आणि खाऱ्या सरोवरांचे पाणी हे माणूस पिऊ शकत नाही. म्हणजे जरी पृथ्वीवर 75% पृथ्वीचा हा भाग पाण्याने व्यापला असेल, परंतु महासागराचं, खाड्यांचं, सरोवरांचं पाणी हा माणूस पिऊ शकत नाही. कारण शरीराला अपायकारक खनिजे व क्षार या रासायनिक द्रव्य ज्यात मिसळलेली आहेत. जे शरीराला अपायकारक असू शकतं अशा प्रकारची खनिजे, क्षार, रासायनिक द्रव्य हे सगळी ज्यात मिसळलेली आहेत. असे गोडे पाणी सुद्धा पिण्यालायक नसते. म्हणजे ज्या गोड्या पाण्यात शरीराला अपायकारक होतील अशा प्रकारचे खनिजे, क्षार, रासायनिक द्रव्य त्यामध्ये मिसळली जातात आणि ते गोड पाणी सुद्धा पिण्यालायक राहत नाही. प्रमाणाबाहेर सूक्ष्म जीवजंतू ज्यात आहेत अशा पाण्यामुळे माणसाला विविध प्रकारचे रोग होऊ शकतात. आणि ही साधी सरळ वस्तुस्थिती अगदी बाळशोध पातळीवर कायम लक्षात ठेवली तर पाण्याच्या नियोजनाचा आणि व्यवस्थापनाचा प्रश्न ही आजची सर्वात मोठी जागतिक समस्या आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. युरोपात लेखक सांगतात, युरोपामधली गोष्ट, युरोपात औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून पृथ्वीवरल्या मानवी संस्कृतीपुढे एकी पाठोपाठ एक अशा नवनव्या समस्या उभ्या राहू लागल्या. म्हणजे ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली आणि तेव्हापासून या पृथ्वीवर या मानवाच्या संस्कृतीमध्ये एकापेक्षा एक अशा प्रकारच्या अडचणी, समस्या निर्माण होऊ लागल्या. औद्योगिक क्रांती व्हायच्या पूर्वी हजारो वर्ष अगोदर मानवी संस्कृतीचा मूळ आधार होता तो शेती. मानवी संस्कृतीचा मूळ आधारस्तंभ शेती. शेतीचा शोध किंवा अगदी पहिली कृषी क्रांती हा मानवी संस्कृतीचा मूळ आधार. शेतीचा शोध लागला, कृषी क्रांती झाली. माणसाची संस्कृती पोटभर आणि पोषक आहार मिळण्यावर अवलंबून आहे. म्हणजे माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे? पोटभर आहार, पोषक आहार. आणि यावरच मानवी संस्कृती ही अवलंबून आहे. आपण जर पाषाण युगातल्या माणसाचा विचार केला तर पाषाण युगातल्या माणसाने गुहांमध्ये जी पहिली चित्र काढली ती प्राण्यांच्या शिकारीची होती. प्राण्यांच्या शिकार करून त्या शिकारीचा वाटा एकत्र बसून खाण्यात त्यांना भुकीपासून जे स्वातंत्र्य मिळाले, जो फावला वेळ, जो रिकामा वेळ, तो त्यांनी चित्रे काढून, गाऊन आणि नाचून साजरा केला. ही पाषाण युगातल्या माणसाची गोष्ट. म्हणजे प्राण्यांची शिकार करायचा आणि एकत्र बसून समूहाने ते खायचे. म्हणजे एकत्र बसून खाण्यात त्यांना भुकेपासून जे स्वातंत्र्य मिळाले, मग जो रिकामा वेळ असायचा तो त्यांनी चित्र काढण्यामध्ये, गाण्यामध्ये, नाचण्यामध्ये एकत्रित घालवायचे. त्या चित्रामध्ये द्विमितीतल्या मानवी आकृती आहेत. प्राणी किंवा सावज आहेत. प्राणी आहेत, सावज आहेत. सावज म्हणजे त्यांची
ज्या प्राण्यांची ते शिकार करणार ते प्राणी सावज. शिकाराची व्यूहरचना आहे, म्हणजे शिकार करण्यासाठी कशा प्रकारची त्यांची योजना असायची, आणि तीच चित्रे पुन्हा पाहणाऱ्या पुढे मूळ प्रसंगाचे सर्व घटक जोडणारे चित्रणही आहे. म्हणजे अशा प्रकारचं चित्रण आपल्याला पाषाण युगामध्ये त्या गुहेमध्ये ही सुरुवातीची पहिली वेळी चित्र होती ती आपल्याला पाहायला मिळतात. शिकार शोधत भटकणारी माणसं जेव्हा धान्य आणि फळे वेचून किंवा ती तोडू लागली, म्हणजे पोट भरण्यासाठी अन्नासाठी माणसे भटकंती करू लागली, आणि जेव्हा त्यांना धान्य फळे हे वेचून ते तोडत होती, तेव्हा नैसर्गिक पिकांच्या किंवा फळांची समृद्ध अरण्याच्या ठिकाणी ती वस्ती करू लागली. मग ज्या ठिकाणी नैसर्गिक स्वरूपाची फळं फुलं ही पिकं मिळतील, उपलब्ध होतील, अशा समृद्ध ज्या ठिकाणी ह्या सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी जंगलात राहून त्या ठिकाणी ती वस्ती करून राहू लागली. कालांतराने पुढे त्यांनी निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून बीज रोपणाचा शोध लावला. इकड तिकडची फळे वगैरे खायची, फळे वगैरे खाताना त्या फळातल्या ज्या बिया असायच्या, ते बिया इतर तशाच ते फेकून देत, आणि त्या बियाच्या माध्यमातून त्यांच्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्या बीज रोपणाचा शोध लागला, आणि सुपीक जमिनी जिथे होत्या तेथे नद्यांच्या काठी वस्ती करून पद्धतशीरपणे शेती करायला सुरुवात झाली. ही होती कृषी क्रांती, शेतीचा शोध. शेतीसाठी योग्य सुपीक जमिनी आणि पाण्याच्या नियमित नैसर्गिक पुरवठा ही पृथ्वीवरल्या विकसित संस्कृतीच्या मुळाशी आहे. जमीन आणि पाणी यांच्यासाठी हजारो वर्षे मानवी समूहांनी परस्परांशी युद्ध किंवा सहकार्य केलेले आहे. जमीन आणि पाणी यासाठी या मानवी समूहांनी परस्परांचे युद्ध आणि सहकार्य केलेले आहे. पुढे त्यांनी खनिजे वेचून धातू आणि मिश्र धातू निर्माण करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले, आणि त्यांचा उपयोग, त्या खनिजांचा, त्या मिश्र धातूंचा उपयोग त्यांनी शेतीला उपयोगी पडतील अशा प्रकारची हत्यारे, अवजारे, उपकरणे, औत, नांगर, भांडीकुंडी, भाले, तलवारी, कुऱ्हाडी अशा विविध प्रकारच्या वस्तूंच्या उत्पादनासाठी केला. पशूंना माणसावळून त्याचे पालन करून त्यांनी दूध, मांस, अंडी यांचं उत्पादन करायला सुरुवात केली. जे पशु प्राणी होते, जे पशुपक्षी होते, त्यांना माणसात आणले, त्यांना माणसाळून त्यांचं पालन केलं, आणि त्यांच्यापासून दूध, अंडी, मांस, शेतीसाठी शेणखत, म्हणजे अशा प्रकारचं उत्पादन करायला त्यांनी सुरुवात केली. तसेच प्राण्यांना त्यांनी कामाला झोपून स्वतःची श्रमशक्ती वाचवली. उदाहरणार्थ रेडा, गाढव, बैल या प्राण्यांच्या माध्यमातून त्यांना माणसाळून श्रमशक्तीची कामे त्यांच्याकडून करून घेतली, आणि माणसाची स्वतःची श्रमशक्ती वाचवली, आणि त्यांचा वाहनासाठी उपयोग करून आपल्या सत्ता क्षेत्राची आणि परस्परांशी व्यवहाराची कक्षा रुंदावली. त्या प्राण्यांना माणसाळून वाहनासाठीही त्या प्राण्याचा उपयोग केला. घोडा, गाढव, बैल, म्हणजे अशा आपल्या सत्ता क्षेत्राची आणि परस्परांच्या व्यवहाराची कक्षा रुंदावली. शेती, व्यापार, दळणवळण यांनी, तसंच मासेमारी, नौकानयन यांनी मानव समूहाच्या भ्रमणकक्षा विस्तारल्या. सगळ्या मानवाच्या ह्या कक्षा ज्या होत्या, जे क्षेत्र होतं ते क्षेत्र विस्तारित गेलं, वाढत गेलं. शेतीचा संबंध मोसमी बदलाशी आहे, आणि ऋतुचक्राचा संबंध खगोलातल्या नक्षत्रांशी आहे. ज्योतिर्विद्येचा विकास मापन पद्धती, गणन पद्धती, दिनमान आणि ऋतुमान यांचा अभ्यास हे संस्कृतीच्या इतिहासातले आणि सामाजिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे आहेत. याची जाण
माणसाला झाली. पाऊस कुठे, पाऊस केव्हा आणि किती पडतो, बर्फ केव्हा वितळून त्याचे पुन्हा पाणी बनते, या गोष्टीचे ज्ञान शेतीला आणि फलोज्ञानांना आवश्यक आहे. म्हणजे शेतीचा संबंध या हवामानाच्या बदलाशी, मोसमाच्या बदलाशी, ऋतुचक्राचा संबंध खगोलातल्या नक्षत्राशी, ज्योतिर्विद्येचा विकास, मापन पद्धती, गणन पद्धती, दिनमान, ऋतुमान या सगळ्यांचा अभ्यास संस्कृतीच्या इतिहासातले आणि सामाजिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे आहेत. हे सगळ्या गोष्टी मानवाने जाणून घेतल्यात आणि हे सगळं शेतीला आणि फलोज्ञानांना आवश्यक आहे. लेखक चित्रे सांगतात, ध्रुव प्रदेशापासून विषुववृत्तापर्यंत गेल्यास सौर ऊर्जेचे प्रमाण वाढत जाते. बघा, पृथ्वीचे जे 2 टोक आहेत, विषुववृत्त हा पृथ्वीच्या अतिशय मधातून गेलेला आहे. म्हणजे विषुववृत्त हा पृथ्वीच्या अतिशय मधोमध आहे. म्हणजे 2 टोक आहे, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. या दोन्ही जे 2 ध्रुव प्रदेश आहे, या ध्रुव प्रदेशापासून आपण जसजसं विषुववृत्तापर्यंत जातो त्यावेळेस जी सौर ऊर्जा आहे याचे प्रमाण हे वाढत वाढत जाते. आणि जसे आपण विषुववृत्तीय प्रदेशावर जातो त्या ठिकाणी तापमान सगळ्यात जास्त असते. किंवा समुद्र सपाटीपासून पर्वतावर चढत गेल्यास तापमान आणि हवामान बदलत जाते. ही स्थानिक परिस्थिती पृथ्वीवर सर्वत्र एकच नसते. ही जी परिस्थिती आहे ही पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखी नसते. पृथ्वीवरल्या जीवसृष्टीतल्या विविध प्रजाती विशिष्ट परिस्थितीत जोमाने वाढतात. मग ह्या पृथ्वीवर ज्या विविध प्रकारच्या ज्या प्रजाती आहेत, ज्या या सृष्टीमध्ये वेगवेगळे पशु पक्षी प्राणी आहेत, हे त्या परिस्थितीनुसार जोमाने वाढतात, टिकाव धरतात किंवा जशी परिस्थिती प्रतिकूल होते तशा त्या विरळ होत नष्टही होत जातात. म्हणजे कधी काही ती परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असते, कधी प्रतिकूल असते. म्हणून कधी ते वाढतात, कधी नष्टही होऊन जातात. पृथ्वीवरल्या मानवी लोकवस्तींची विखरून जर आपण पाहिली तर आपल्याला असे दिसून येते की जे या पृथ्वीवर जी मानवी वस्ती आहे, जशी ही मानवी वस्ती विखुरलेली आहे. उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण या समशीतोष्ण कटिबंधातल्या लोकसंख्येच्या दाटीत एक वेगळीच फरक आपल्याला पाहायला मिळते, एक वेगळीच तफावत आपल्याला पाहायला मिळते. विषुववृत्तावर आणि ध्रुव प्रदेशात वस्ती विरळ आहे. विषुववृत्तावर आणि ध्रुव प्रदेशात वस्ती विरळ आहे. कारण काय? विषुववृत्तात सगळ्यात जास्त तापमान असते आणि ध्रुव प्रदेशात गोठण बिंदूच्याही खाली तापमान असते. म्हणून त्या ठिकाणी वस्ती कशी आहे? विरळ आहे किंवा जवळपास नाही असल्यासारखंच आहे. तसेच नागरीकरणाच्या बाबतीत पाहिलं तर जगातील प्रमुख महानगरे म्हणजे मेक्सिको सिटी, कैरो, मुंबई, शांघाय ही 1.5 कोटी माणसाची दाटीवाटी असलेली जी शहर आहे ते पाण्याच्या नैसर्गिक पुरवठ्यापासून लांब आहेत. त्यांना तलावामधून किंवा सरोवरामधून किंवा धरणातून नळांनी पाणी पुरवलं जातं. आणि या पाण्याचे निरुपयोगी सांडपाणी होऊन जाते. पण आपण जर नागरीकरणाच्या दृष्टीने त्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या विश्वामध्ये जे काही प्रमुख महानगर आहे, या प्रमुख महानगरांमध्ये, या प्रमुख महानगराच्या शहरांमध्ये पाण्याच्या हे शहर पाण्याच्या नैसर्गिक पुरवठ्यापासून लांब आहेत. ज्यांना विहिरीचं, नदीचं हे पाणी उपलब्ध होत नाही. यांना तलावातून, सरोवरामधून किंवा धरणातून नळांच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं. तरी पण औद्योगिक आणि व्यापारी महानगरांची पाण्याची मागणी लहान शहरे, गावे आणि खेड्यापेक्षा जास्त तर असतेच, पण सतत वाढती असते. तर या सगळ्यांपेक्षा, या महानगरांपेक्षा, गावखेड्यांपेक्षाही ज्या ठिकाणी औद्योगिक आणि व्यापारी महानगर आहेत, या औद्योगिक आणि व्यापारी महानगरांची पाण्याची मागणी ही लहान शहरं, गाव, खेडे
यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सतत वाढत असते. पाण्याचे अर्थकारण आणि राजकारण ही निव्वळ स्थानिक समस्या नसून ती जागतिक समस्या आहे. म्हणजे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे औद्योगिकरण मोठमोठी महानगरे आढळतात त्या ठिकाणी पाण्याची सततही गरज वाढत राहते. म्हणून हे पाण्याचे अर्थकारण राजकारण निव्वळ स्थानिक समस्या नसून ही जागतिक समस्या आहे. कशाची? पाण्याची. माणसे, पशु आणि वनस्पती ही सर्वच गरज म्हणून पाणी पितात. पाण्याला जीवन म्हणतो आपण. जीवन जगण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. शेतातले प्रत्येक पीक, बागेतले प्रत्येक झाड एकाच प्रमाणात पाणी पित नाही. तसेच प्रत्येक देशाकडे उपलब्ध असणारे पाणी अमर्याद किंवा मुबलक नाही. आपण जेव्हा साखर निर्यात करतो तेव्हा ऊस वाढवण्यासाठी लागणारे पाणीच आपण निर्यात करत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस या साखराची निर्यात करतो त्यावेळेस आपण ज्या ऊसापासून बनतो, ज्या ऊसाला वाढवण्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणीच आपण एका दृष्टीने आपण निर्यात करतो. किती माणसांना, गुरांना आणि पिकांना तहानलेले ठेवून आपण हे करतो. हे आपण ध्यानात का घेत नाही, हे आपण लक्षात का घेत नाही की आपण हे ऊस वाढवण्यासाठी किती माणसाला, गुराढोरांना, पिकांना आपण तहानलेले ठेवतो आणि आपण हे करतो आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पिकाचे जागतिक पातळीवर नियोजन करण्यासाठी पाण्याचे आर्थिक मूल्य निश्चित करावे लागेल. म्हणून हे पिकांचे जागतिक पातळीवर नियोजन करण्यासाठी पाण्याचं आर्थिक मूल्य काय आहे हे सर्वप्रथम निश्चित करावं लागेल. पाण्याच्या दृष्टीने वरकड पाणीवाले देश आणि पुरेसे पाणी नसलेले देश यांचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन वेगवेगळे असायला हवे. जैवतंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन व आयात निर्यात हे जे धोरण आहेत या 3 घटकांवर आपल्या कृषीप्रधान देशाचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र आपल्याला अजून तरी त्याचं पुरेसं भान नाही आहे. अशा प्रकारचे पाणीविषयी अतिशय महत्त्वाचा संदेश, एक महत्त्वाची माहिती लेखक दिलीप चित्रे यांनी प्रस्तुत पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण या पाठात सांगितलेले आहे. या पाठाचा उर्वरित पुढील भाग आपण पुढल्या तासिकेत पाहूया. धन्यवाद.